चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 26 डिसेंबर मंगळवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे दत्त जयंती। खरं तर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त जयंती किंवा दत्त उत्सव हा साजरा करत असतो। बघा, दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे। खरं तर दत्त जयंतीचे किंवा पौर्णिमेचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्याच्या या दत्त जयंतीचा एक विशेष उपाय सांगणार आहे। बघा, उद्या आपल्याला गाय मातेला, गोमातेला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे, जी वस्तू खाऊ घातल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्याचा नाश होईल, आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील। बघा, जेव्हाही तुम्ही दत्तगुरूंचा फोटो बघत असाल त्या प्रत्येक फोटोमध्ये तुम्हाला 4 कुत्रे आणि त्यासोबत एक गाय दिसतेच। प्रत्येक फोटोमध्ये दत्त महाराजांच्या सोबत गाय माता जी आहे ती आहेच, म्हणजे गाय माता जी आहे ती असतेच। खरं तर दत्त जयंतीच्या दिवशी गाय मातेचे जे महत्त्व आहे ते विशेष आहे आणि या दिवशी तुम्हाला बाकी जास्त काही नाही जमलं, खूप सेवा जरी नाही जमल्या, गुरुचरित्र पारायण जरी नाही जमलं किंवा तुमच्याकडनं खूप जास्त असं दत्त महाराजांच्या सेवा उपाय करणं जमत नसेल, शक्य होत नसेल, तर कमीत कमी गाय मातेला फक्त ही एक वस्तू खाऊ घातली ना तरी संपूर्ण गुरुचरित्राचं फळ तुम्हाला लाभेल। त्याचबरोबर दत्त जयंतीच्या उपासनेने जे फळ तुम्हाला लाभणार आहे किंवा दत्त जयंतीच्या सेवांनी तुम्हाला जे फळ मिळणार आहे ते संपूर्ण फळ फक्त या एका उपायाने तुम्हाला लाभेल। बघा, उद्याच्या दिवशी गाय मातेला ही एक वस्तू खाऊ घातली तर 33 कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल। खरं तर गाय माता म्हणजे काय, तर तिला लक्ष्मीचं स्वरूप आहे। गाय मातेमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे आणि ती एकमेव अशी आहे की जिची सेवा करून आपण 33 कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतो। बघा, पौर्णिमेच्या दिवशी जर गाय मातेला तुम्ही ही एक वस्तू खाऊ घातली तर अखंड माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होते, कारण पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो। त्या दत्त जयंती आहे। उद्याच्या दिवशी ही सेवा कुणीच चुकू नका। गोशाळेमध्ये जा, आजूबाजूला कुठेही सर्च करा, कुठेही जा, पण गाय मातेला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घाला। आता कुठली वस्तू आहे, नक्की उपाय काय आहे, हे सगळं काही पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळेत हा उपाय करता येणार आहे। दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचे। सप्तधान्य म्हणजे काय, तर तुम्ही गहू, तांदूळ, चणा डाळ, मुगाची डाळ, कडधान्य असे सगळे धान्य मिळून तुम्हाला 7 धान्य घ्यायचे। हे 7ही धान्य एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचे। घरामध्ये जी प्लेट असते ती प्लेट घ्यायची आहे। त्यानंतर देवघराच्या समोर, जिथे तुमचं देवघर आहे या देवघराच्या समोर तुम्हाला एक आसन टाकून बसायचं आहे। ठीक आहे, बसल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो असेल, दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा मग तुमच्या देवघरामध्ये गाय आणि वासराची मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सप्तधान्य जे तुम्ही घेतलेलं आहे या सप्तधान्यांची एक मूठ भरायची आहे आणि ही मूठ तुम्हाला त्या मूर्तीवरती किंवा मग त्या गाय वासराच्या मूर्तीवरती तुम्हाला अर्पण करायची आहे। अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणू शकतात। तुम्हाला दत्त महाराजांचा जो मंत्र येत असेल तो मंत्र तुम्ही म्हणू शकतात। ओम दत्तात्रेय नमः हा मंत्र म्हणू शकतात। असं करत तुम्हाला ते सगळं जे सप्तधान्य तुम्ही जेवढं घेतलेलं आहे ते सगळं असं मुठीने तुम्हाला अर्पण करायचं आहे। संपूर्ण मूठ अशी सोडत जायची आहे। ठीक आहे, त्यासोबत तुमची इच्छित मनोकामना असेल ती व्यक्त करायची आहे। त्यानंतर दत्त महाराजांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे, एक फूल बाजूला ठेवायचं आहे, धूप दीप ओवाळायचं आहे। हे सगळं करून झालं की 5 मिनिटांनंतर तुम्हाला हे सप्तधान्य जे मूर्तीवरती अर्पण केलेलं आहे ते एका प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। ठीक आहे, आता काय करायचं, तर ही प्लेट घेऊन तुम्हाला कुठल्याही गोशाळेत किंवा जिथे गाय माता आहे तिथे तुम्हाला जायचं आहे। बघा, धान्यांचं जे महत्त्व आहे ते उद्याच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी विशेष आहे। दत्त जयंतीला ब्राह्मणांना सप्तधान्य जर तुम्ही
दान केलं तर आयुष्यातील 18 विश्व दारिद्र्याचा नाश होतो. तुम्ही एखाद्या सवासिनीला जर सप्तधान्य उद्याच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी दान केलं तर तुमच्या आयुष्यात जे क्लेश, दुःख, विघ्न, संकट आहेत त्यांचा नाश होतो. मी बरेचसे असे उपाय तुम्हाला मागे सांगितलेले आहेत. ज्यांनी अजूनही ते व्हिडिओ बघितलेले असतील त्यांनी नक्कीच जाऊन तिथे चेक करा. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या हे सप्तधान्य जे तुम्ही दत्त महाराजांच्या मूर्तीवरती अर्पण केलेले आहे तेच अभिमंत्रित केलेले हे सप्तधान्य घेऊन गोशाळेत जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 रुपयाचा एक सिक्का घ्यायचा आहे जो घरूनच घेऊन जायचा आहे. जिथे गाय माता असेल तिचा पुढचा जो पाय असेल त्या पुढच्या पायाखाली हा 1 रुपयाचा सिक्का ठेवून द्यायचा आहे. आता तुम्ही ठेवायला जाऊ नका, जे लोक त्या गायी वगैरे पाळतात त्या लोकांना सांगा. ठीक आहे. किंवा मग शक्यच नसेल तर गाय माताच्या खाली नुसतं ठेवून दिलं तरीही चालेल, तिची सावली पडली तरी खूप आहे. हा 1 रुपयाचा सिक्का तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. शक्य झालं तर गाय मातेच्या उजव्या किंवा डाव्या पायाला म्हणजे जे पुढचे 2 पाय असतात त्या दोनही पायांना तुम्हाला दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे, हळद कुंकू अर्पण करायचं आहे, गाय मातेला हळद कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जे सप्तधान्य अभिमंत्रित करून घेऊन गेलेले आहात हे सप्तधान्य जे आहे ते तुम्हाला दोनही हातांच्या मुठीत घ्यायचं आहे. दोनही हातांच्या मुठीत या सप्तधान्याच्या वरती तुम्हाला दुर्वा ठेवायची आहे. ठीक आहे. 5, 6, 7 किंवा अगदी मोठी जुडी असेल 21 इंची ती घेतली तरी चालेल. एक दुर्व्याची जुडी तुम्हाला ठेवायची आहे आणि या दुर्व्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे. दोनही हाताच्या ओंजळीत पकडून हे तुम्हाला गाय मातेला खाऊ घालायचे. खाऊ घालत असताना पुन्हा एकदा दत्त महाराजांचं स्मरण करत तुमची इच्छा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे. त्यानंतर गाय मातेला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर शक्य झालं तर गाय मातेभोवती तुम्हाला 7-21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तो 1 रुपयाचा जो सिक्का तुम्ही खाली ठेवला होता तो घ्यायचा आहे आणि घरी निघून यायचा आहे. घरी आल्यानंतर हा 1 रुपयाचा जो सिक्का आहे तो तुम्हाला तुमच्या पर्समध्ये, तिजोरीत किंवा मग तुमच्या तांदळाच्या टाकीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायचा. जिथे अन्नधान्य ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा गाय मातेला तुम्ही धान्य खाऊ घालाल तेव्हा तिची जीभ किंवा तिची जी लाळ आहे ती आपल्या या हाताला स्पर्श झाली पाहिजे. बघा असं म्हणतो बऱ्याच वेळा जेव्हा काहीच व्यवस्थित घडत नाही किंवा जेव्हा काहीच मनासारखं घडत नाही तेव्हा आपण स्वतःच ठरवतो किंवा स्वतःच मानतो की माझं भाग्य बिघडलंय, माझ्या आयुष्यातील माझं जे नशीब आहे ते नशीब मला साथ देत नाहीये. आपण स्वतः या गोष्टी म्हणतो. बघा जेव्हा जेव्हा आपलं हे भाग्य बिघडतं, आपल्या ह्या हातावरच्या रेषा आपलं काम करत नाहीत किंवा या रेषा बिघडलेल्या आहेत असं आपल्याला वाटतं ते आपण ज्योतिषांकडे जातो आणि ज्योतिष देखील सांगतात आपल्या रेषा बघून की इथे हा प्रॉब्लेम आहे, तिथे तो प्रॉब्लेम आहे, तुम्ही हे करा ते करा. जेव्हाही भाग्य साथ देत नसेल, या रेषा बिघडलेल्या आहेत असं वाटत असेल, नशीब साथ देत नसेल, तेव्हा फक्त एकच काम करायचं, गोमातेला, गाय मातेला तुम्हाला काही वस्तू खाऊ घालायच्यात आणि तिची जीभ जी आहे ती या हातांना स्पर्श होईल अशा पद्धतीने त्या गोष्टी खाऊ घालायच्या आहेत. जेव्हा तिची जीभ तिची लाळ आपल्या हाताला स्पर्श करेल तेव्हा बिघडलेलं भाग्य हे पुन्हा व्यवस्थित होईल. जे नशीब साथ देत नव्हतं ते नशीब साथ द्यायला लागेल. बघा कितीही मोठं दारिद्र्य असेल तर त्या दारिद्र्यातून आपला नाश होईल, इच्छित मनोकामना आपल्या पूर्ण होतील. दत्त महाराजांचा आणि गोमातेचा 33 कोटी देवांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. उद्याच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी, जी संकट आहेत, विघ्न आहेत ते टळून जातील आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्ग सापडायला लागेल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.